नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी योजना मॅगझिन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला आज आपण सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्रता 2025 डिस्क्वालिफाईड अपात्रतेचे नियम तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती करून देऊया। चला व्हिडिओला सुरुवात। मराठी योजना मॅगझिन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹1,500 असा आर्थिक लाभ DTBT द्वारा देण्यात येणार आहे। माझी लाडकी बहीण योजना नियम फर्स्ट, ज्यांच्या कुटुंबातील एकत्र वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना ह्या योजनाचा लाभ मिळणार नाही। माझी लाडकी बहीण योजना अपात्रता नियम सेकंड, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांना ह्या योजना अपात्रता ठरेल। माझी लाडकी बहीण योजना अपात्रता नियम तिसरा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, तथापि ₹2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेला बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरेल। कंत्राटी कर्मचारी म्हणजे तात्पुरता कर्मचारी। माझी लाडकी बहीण योजना नियम क्रमांक 4, सादर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभाग मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दर महिना 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम लाभ घेत असेल तर त्या कुटुंबाला किंवा महिलांना ही योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना अपात्रता ठरेल किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 5, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असेल त्यांना सुद्धा ह्या आमदार आहे त्यांना सुद्धा माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळणार नाही। नियम नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन्स, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकत नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वळवून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, ज्यांच्या परिवार 4 चाकी वाहन किंवा गाडी असेल तर तो सदस्य ह्या परिवार माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। योजना न्यूज साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला की नाही तुमचा परिवार आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आमचे चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी योजना मॅगझिनला सबस्क्राईब करा। तुम्हाला काही समस्या असेल तर मला कमेंट करा। माझ्याकडे माहिती असेल तर मी तुम्हाला सांगेल। धन्यवाद।